हॅलो एव्हरीवन. तर फॉर अ चेंज आज मी सिद्धीसोबत न जाता परीक्षितसोबत सकाळी शॉपिंगला गेली होती, कारण सकाळी सिद्धी ऑफिसला गेली होती आणि मला ते जरा पॅकिंगचं सगळं सामान आणायचं होतं. त्यासाठीच आम्ही दोघं मग गेलो होतो सगळं घ्यायला आणि ते सगळं मी घेऊन आली आणि सकाळी सगळं पॅक करून घेतलं होतं, कारण आज आम्हाला आर्वीला जायचं होतं. आणि मग सकाळची आमची सगळी घरची कामं आवरून आम्ही इव्हिनिंगला सिद्धी आल्यावर तरी आम्हाला निघायला वाजले असतील 6-6:30. त्याच पिरियडमध्ये वातावरण बघायला फिरण्यासारखं आहे. वातावरण आता अंधार पडते. कसं वातावरण आहे? कसं वातावरण आहे? अंधारमय. आई तुमच्यानुसार वातावरण कसं आहे? खूप छान. सिद्धी सौम्य वातावरण आहे. सौम्य वातावरण. की सौम्य गाणे लागले का? सौम्य गाणे. तुमच्यासाठी कसं? अंधारमय. अंतरमय कुठे? एवढा सनसेट व्ह्यू आहे इतका चांगला. सनसेट व्ह्यू आहे. बघा बरं, इतका सनसेट व्ह्यू आहे. पोहोचून पाहिजे होतं. काय किती ऊन आहे, किती गरम आहे. कुठे एवढं आर्वीत पोहोचणार एवढं लवकर जाऊन केलं काय मग. तर असा मस्त छान सनसेट व्ह्यू बघत एन्जॉय करत वातावरण आम्ही पोचलो आर्वीला. जास्त दूर नाही आहे, हार्डली 50 मिनिट्स लागतात वर्धा टू आर्वी. आणि पोचल्यावर मग मामीकडे मस्त थंड शरबत घेतलं, कारण भयंकर ऊन आहे. मी प्रत्येक व्लॉगमध्ये तेच म्हणते, इकडे खूप जास्त ऊन आहे विदर्भात. सेम बट डिफरंट. ती गाल बघ कशी आहे, त्याच्यासारखीच आहे. फुग्यासारखे गाल आहे का? आणि अशी आमची मजा करत सिद्धीच्या केळवणाची तयारी चालू होती. मावशींनी सगळं डेकोरेशनचं आणून ठेवलं होतं, सो मी जस्ट ते छान लावून घेत होती तिथे जिथे सिद्धीचं केळवण होणार होतं, डायनिंग टेबलच्या मागे. आणि सगळेजण असे बसले होते. खूप मोठं घर आहे मामांचं. वेदांत हॉलमध्ये बसले होते टाईमपास करत. तोवर आम्ही सगळं आवरून घेतलं आणि छान ताटं करून घेतली इकडे मावशींनी, आईंनी वगैरे. खूप सुंदर स्वयंपाक बनवला होता मामींनी, टेस्टी. आणि अशी छान ओव्हरऑल अरेंजमेंट झाली होती. छान समई लावली होती सिद्धीच्या ताटाजवळ. आणि फायनली सगळं अरेंजमेंट झाल्यावर मामीने तिचं छान वेलकम केलं, औक्षण केलं, तिला छान फ्लावर्स देऊन ग्रीट केलं. आणि मग तिने आत एंटर केल्यावर तिचं परत ओवाळणी वगैरे ते सगळं केलं. आणि अशा प्रकारे तिचं मामाकडचं पहिलं केळवण झालं आहे, जे खूप मस्त झालं आहे. आणि अजून पुढे तिला भरपूर केळवण आहे, लग्नापर्यंत तिला भरपूर काय कुठे जायचं आहे केळवणासाठी. सो पहिलं केळवण तर झालं आहे. मग उद्या माझ्या आईकडे पण तिला परत केळवण आहे. आणि मग इथलं सगळं आवरून या सगळ्यांची आधी जेवणं होऊन गेली सिद्धीसोबत, परीक्षित मामांची वगैरे. त्यानंतर आम्ही सगळेजण बसलो. कसं झालं सिद्धी जेवण? नाही असं नाही, काल म्हटलं तसं अप्रतिम. एक्सप्रेशनची कमतरता आहे. आणि मग मामांकडचं सगळं आवरून मला परीक्षितने आईकडे सोडलं. हो, सासूबाईचं आणि माझं माहेर एकच आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.